तुमच्या समोर माझा खेळ आणि माझा अभ्यास या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर माझे विचार मांडणार आहे। सर्वप्रथम मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो। जर शरीर थकलेले असेल तर मन किती वेळ अभ्यास करू शकेल? आणि जर मन तणावाखाली असेल तर यश किती दूर जाईल? निरोगी शरीरातच निरोगी मन वास करते हे वाक्य आपण फक्त म्हणतो, पण आचरणात आणतो का? आजच्या स्पर्धेच्या युगात आपण खेळ आणि अभ्यास यांना कधी कधी वेगळे तर कधी कधी विरोधी समजू लागलो आहोत। प्रत्यक्षात मात्र खेळ आणि अभ्यास हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत। अभ्यासासाठी खेळाची गरज। दिवसभर पुस्तकात डोके खुपसून बसल्याने माहिती मिळते, पण ती आत्मसात करण्यासाठी मन प्रसन्न आणि एकाग्र असणे गरजेचे आहे। जेव्हा मी मैदानावर जाऊन खेळतो, घाम गाळतो, तेव्हा माझ्या शरीरासोबत माझे मनही ताजेतवाने होते। खेळामुळे मेंदूतील रक्ताभिसरण वाढते, विचारांची गती वाढते आणि स्मरणशक्ती सुधारते। त्यामुळेच खेळून आल्यानंतर मी प्रथम अभ्यासाकडे बसतो, तेव्हा मला कमी वेळेत अधिक समजते। माझ्यासाठी खेळ म्हणजे अभ्यासापासून पळ काढणे नाही, तर अभ्यासासाठी ऊर्जा मिळवणे आहे। खेळातून मिळणारे जीवन शिक्षण। खेळ आपल्याला कसे जगायचे ते शिकवतो, तर अभ्यास आपल्याला काय शिकायचे ते सांगतो। मैदानावरचा पराभव आपल्याला अपयश स्वीकारायला शिकवतो, तर विजय आपल्याला गर्व न करता नम्र राहायला शिकवतो। संघभावना, नेतृत्व गुण, शिस्त, वेळेचे नियोजन, निर्णय क्षमता या सर्व गोष्टी पाठ्यपुस्तकात लिहिलेल्या असतात, पण त्यांचा खरा अर्थ मात्र मैदानावर उमटतो। आजच्या जीवनात केवळ गुण महत्त्वाचे नाही, तर व्यक्तिमत्व असणे महत्त्वाचे आहे, आणि व्यक्तिमत्व घडवण्याचे काम खेळ प्रभावीपणे करतो। खेळ आणि अभ्यास, ताणतणावावर उपाय। आज अनेक विद्यार्थी अभ्यासाच्या तणावाखाली आहेत। नैराश्य, चिडचिड, भीती या समस्या वाढतच आहेत। अशा वेळी खेळ हा सर्वोत्तम उपाय आहे। खेळामुळे मन मोकळे होते, आत्मविश्वास वाढतो आणि नकारात्मक विचार दूर होतात। त्यामुळेच खेळ हा वेळेचा अपव्यय नसून मानसिक आरोग्यासाठी आवश्यक गुंतवणूक आहे। यशस्वी व्यक्तिमत्वांची उदाहरणे। थोर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर असोत, किंवा ऑलिम्पिक विजेते नीरज चोप्रा असोत, किंवा मिसाईल मॅन डॉक्टर APJ अब्दुल कलाम असोत, या सर्वांनीच आपल्या आयुष्यात शारीरिक तंदुरुस्ती आणि बौद्धिक साधना यांचा सुंदर समतोल साधलेला होता। त्यांनी कधीच खेळ आणि अभ्यास यापैकी एकाची निवड केली नाही, तर दोन्हींची योग्य सांगड घातली। समतोल हाच खरा मित्र। मित्रांनो, खेळ जास्त झाला तर अभ्यास मागे पडतो, आणि अभ्यासच सर्वस्व झाला तर शरीर दुर्लक्षित होते। त्यामुळेच समतोल राखणे अत्यंत आवश्यक आहे। ठराविक वेळ खेळासाठी आणि ठराविक वेळ अभ्यासासाठी हा मंत्र मी माझ्या आयुष्यात स्वीकारलेला आहे। शेवटी मला इतकंच सांगायचं आहे की मला केवळ पुस्तकी किडा बनायचं नाही, तर मला एक सशक्त, सक्षम आणि जबाबदार नागरिक बनायचं आहे। खेळामुळे माझे शरीर सुदृढ राहील, अभ्यासामुळे माझी बुद्धी प्रगल्भ होईल, आणि जेव्हा खेळ आणि अभ्यास हातात हात घालून चालतील तेव्हाच माझ्या यशाची वाढ निश्चित होईल। त्यामुळेच खेळूया मनसोक्त, वाचूया भरभरून। खेळूया मनसोक्त, वाचूया भरभरून, आणि घडवूया स्वतःला जिद्दीने उरून। धन्यवाद। जय हिंद, जय गोमंतक।